देशभरात नीट पेपर लीक, भरती परीक्षा घोटाळे आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांचा संताप उफाळून आला होता. दिल्लीच्या जंतर मंतर पासून ते लखनौ, जयपूर आणि नागपूर पर्यंत एक नवीन चेहरा चर्चेत आला होता. अभिजित दिपके. काही आठवड्यांपूर्वीपर्यंत फारसे परिचित नसलेले दीपक अचानक हजारो विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे प्रतीक बनले होते. त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली होती. पण जसा पाठिंबा वाढत गेला तसाच विरोधही वाढू लागला. दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनानंतर दिप्ती आणि त्यांच्या सीजेपीच्या सभांमध्ये मोठी गर्दी दिसू लागली. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत होते. अनेक विद्यार्थी त्यांना आपल्या लढ्याचा आवाज मानत होते, तर काही जणांना वाटत होते की विद्यार्थ्यांच्या मूळ प्रश्नांपेक्षा व्यक्तिपूजा जास्त होत आहे. यानंतर लखनौ मध्ये घटना घडली, ज्याने वादाला आणखी हवा दिली. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आंदोलनात दिपके सहभागी झाले. मात्र आंदोलनातील काही गटांनी आरोप केला की हे आंदोलन विद्यार्थ्यांचे असून दिपके त्यांचे नेतृत्व स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर हायजॅक हा शब्द ट्रेंड होऊ लागला. काहींनी त्यांना आंदोलनाचा चेहरा म्हटले, तर काहींनी आंदोलनाचे अपहरण केल्याचा आरोप केला. अधिकृत पातळीवर हा आरोप सिद्ध झाला नाही, पण विरोधांचा सूर स्पष्टपणे दिसू लागला होता. लखनौतील वाद अजून शांत झाला नव्हता आणि काही दिवसांनी जयपूरमध्ये आणखी मोठा स्फोट झाला. 15 जून रोजी जयपूरच्या शहीद स्मारकावर नीट पेपर लीक आणि बेरोजगारी विरोधात आंदोलन सुरू होते. दिपके समर्थकांच्या खांद्यावर बसून जमावाला संबोधित करण्यासाठी पुढे जात होते. वातावरण घोषणांनी दणाणून गेले होते. अचानक गर्दीतून काही युवक पुढे आले. कोणालाही काही कळण्याआधी दिपके यांच्या चेहऱ्यावर एक थप्पड बसली. त्यानंतर आणखी हल्ला झाला. काही सेकंदातच संपूर्ण परिसर गोंधळात बदलला. समर्थक आणि हल्लेखोर यांच्यात झटापट सुरू झाली. संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आणि काही मिनिटात देशभर व्हायरल झाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 5 जणांना अटक केली. हल्ल्यामागे नेमके कोण होते, त्यांचा उद्देश काय होता आणि हा हल्ला पूर्वनियोजित होता का, याचा तपास सुरू झाला. घटनेनंतर दिपके यांनी माघार घेण्याऐवजी अधिक आक्रमक भूमिका घेतली. 10 वेळा हल्ला करा पण आंदोलन थांबणार नाही, असा संदेश त्यांनी समर्थकांना दिला. त्यांनी हा हल्ला राजकीय कट असल्याचा आरोप केला आणि आंदोलन अधिक तीव्र करण्याची घोषणा केली. मात्र राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीने एक गोष्ट स्पष्ट दिसते. जेव्हा एखादी व्यक्ती आंदोलनाचे राष्ट्रीय प्रतीक बनते, तेव्हा ती फक्त समर्थकांचेच नाही तर विरोधकांचेही लक्ष बनते. लखनौ मध्ये दिपके यांच्यावर आंदोलन स्वतःकडे खेचण्याचे आरोप झाले. जयपूरमध्ये त्यांच्यावर प्रत्यक्ष हल्ला झाला आणि या 2 घटनांमुळे त्यांच्या चळवळीभोवतीचा वाद आणखी तीव्र झाला. आज परिस्थिती अशी आहे की अभिजित दिपके यांना काही लोक विद्यार्थ्यांच्या आवाजाचे प्रतीक मानतात, तर काही जण त्यांना आंदोलनाचा केंद्रबिंदू बनल्याबद्दल टीका करतात. पण जयपूरच्या त्या काही सेकंदाच्या व्हिडिओने एक गोष्ट नक्की केली आहे. अभिजित दिपके आता फक्त सोशल मीडिया चेहरा राहिलेले नाहीत, ते राष्ट्रीय राजकीय चर्चेचा भाग बनले आहेत. आणि पुढील काही आठवड्यात त्यांचे आंदोलन अधिक मोठे होईल की विरोधकांच्या भोवऱ्यात अडकेल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यावर तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.